नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी सेवक असेल त्यानंतर ग्रामसेवक भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे कृषीचा घटक, याविषयी आपण लेक्चर सिरीज अपलोड करत आहोत. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते 13व्या क्रमांकाचं आहे. यापूर्वी आपण एकूण 12 लेक्चर अपलोड केले तर त्यामध्ये पंचायत राजचा घटक, त्यानंतर महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोलसुद्धा आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर कृषी संदर्भाचे 12 लेक्चर तुम्ही पाहू शकता. ग्रामसेवकसाठी आणि कृषी सेवक या पदासाठी सर्वात महत्त्वाचे लेक्चर आहेत. मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण PYQ क्वेश्चन विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो, जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर लाईक करायला सुद्धा विसरू नका. या ठिकाणी पहिला प्रश्न आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जीवाणू कडधान्य पिकाच्या शेंगवर्गीय पिकाच्या मुळावरील गाठी निर्माण करतात? कडधान्य पिकाच्या किंवा शेंगवर्गीय पिकाच्या मुळावरील गाठी निर्माण करण्याचं काम कोणतं जीवाणू करते? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिल्या नंबरचं पहा, रायझोबियम हा जो जीवाणू आहे तो जीवाणू कडधान्य पिकाच्या किंवा शेंगवर्गीय पिकाच्या मुळावरील गाठी निर्माण करण्याचं काम करतो. हा प्रश्न ग्रामसेवक भरती 2013ला हा प्रश्न विचारला होता. असेच PYQ क्वेश्चन आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. यावेळेस आता तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये इतर कोणकोणते जीवाणू आहेत तर ॲसिटोबॅक्टर हे जीवाणू आहे, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर एक जीवाणू आहे. या दोन जीवाणूविषयी आणि रायझोबियम या जीवाणूविषयी आपण सविस्तर माहिती स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. या ठिकाणी पहिलं जे आहे तो रायझोबियम जीवाणू आहे. हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देण्याचं काम रायझोबियम जीवाणू करते. त्यानंतर रायझोबियम तयार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धतसुद्धा कृषी सेवक आणि ग्रामसेवक पद्धतीसाठी किंवा परीक्षेसाठी विचारली होती. तर पहा मित्रांनो, 10% साखर किंवा गुळाच्या मिश्रणात या जीवाणूचे कल्चर मिसळून ते बियाण्यावर शिंपले जाते आणि त्यांच्या माध्यमातून रायझोबियम हे जीवाणू तयार केले जाते. एका बियावर किमान 1000 जीवाणूच्या जीवित पेशी आवश्यक असतात. रायझोबियम तयार करत असताना किंवा रायझोबियम जीवाणू तयार करत असताना एका बियावर 1000 जीवाणूच्या जीवित पेशी असणं आवश्यक असते. त्यावेळेस ती पिकासाठी उपयुक्त ठरते आणि हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन मुळावाटी पिकासमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम रायझोबियम जीवाणू करते. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या नंबरचं जे काही जीवाणू आहे ते म्हणजे ॲसिटोबॅक्टर आहे. हे जीवाणू ऊस आणि इतर शर्करायुक्त पिकामध्ये मुळाद्वारे प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करण्याचं काम ॲसिटोबॅक्टर करते. जीवाणू हे आंतरप्रवाही जीवाणू आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंतरप्रवाही जीवाणू कोणता आहे, तर ॲसिटोबॅक्टर आहे. त्यांनी स्थिर केलेले नत्राचे पीक वाढीसाठी उपयोग होतो. ऊस पिकासाठी 40 ते 50% नत्राचा पुरवठा ॲसिटोबॅक्टर या जीवाणूच्या माध्यमातून होतो. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲसिटोबॅक्टर ऊस पिकासाठी 40 ते 50% नत्राचा पुरवठा करण्याचं काम करते. त्यानंतर मित्रांनो, ॲझोटोबॅक्टर हे एक जीवाणू आहे. हे जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेऊन त्याचे रूपांतर अमोनिया आयन्स यामध्ये करते. IMP आहे. ॲझोटोबॅक्टर काय करते तर हवेतील जे काही मुक्त नत्र आहे ते शोषून घेऊन रूपांतर ॲमिनो आयन्समध्ये करते. त्यानंतर रंगके तयार करते, म्हणजे हे जीवाणू रंगके तयार करण्याचं काम करते. हे जीवाणू शेंगवर्गीय पिके वगळून इतर पिकामध्ये आढळून येते, जसे की ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असेल, गहू असेल, मका असेल, कापूस असेल, सूर्यफूल असेल, मिरची असेल, वांगी असेल, डाळिंब, पेरू, आंबा इत्यादी पिकामध्ये ॲझोटोबॅक्टर हे पीक किंवा हे जीवाणू आढळून येते. जमिनीत 25 ते 30 किलोग्रॅम नायट्रोजन प्रति हेक्टर स्थिरीकरण करण्याचं काम ॲझोटोबॅक्टर करते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशाही प्रकारचा जर विचारला, ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, तर तुम्हाला प्रश्न आला पाहिजे. जमिनीत 25 ते 30 किलोग्रॅम नायट्रोजन प्रति हेक्टर स्थिरीकरण करण्याचं काम ॲझोटोबॅक्टर करत असतो. अशा प्रकारे मित्रांनो, याविषयी आपण जीवाणूविषयी सविस्तर माहिती डिस्कस केली आहे. जर तुम्ही मित्रांनो कृषी सेवक आणि ग्रामसेवक भरती संदर्भात जर तयारी करत असाल तर 5000 प्रश्नांची आपण PDF तयार केली आहे. 1 लाइनर क्वेश्चन असतील, MCQ टाईप क्वेश्चन असतील, त्यानंतर महत्त्वपूर्ण काही नोट्स असतील. ते नोट्स तुम्हाला फक्त आम्ही 98 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला पंचायत राजच्या नोट्ससुद्धा फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. प्रत्येक घटकानुसार 1 लाइनर क्वेश्चन असतील, महत्त्वपूर्ण सर्व क्वेश्चन आहेत. जर तुम्ही हे क्वेश्चन पाठ केले तर तुमचा ग्रामसेवक आणि कृषी सेवकचा रिझल्ट 100% येणार आहे. जर तुम्हाला
या प्रश्नसंचाची PDF हवी असेल तर 8007578462 या नंबरला तुम्ही पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला लगेच सर्व PDF शेअर केले जातील आणि WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन करून परीक्षेपर्यंत गायडन्स केले जाईल. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2000 ते 3000 मिलीमीटर इतके महाराष्ट्रातील कोणत्या कृषी हवामान विभागामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर 9 कृषी हवामान विभाग आहेत. यापूर्वीच्या आपण लेक्चरमध्ये भारतामधील कृषी हवामान विभागाची चर्चा, त्यानंतर महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागाची चर्चा केली. हे जे प्रश्न आहेत ते आपण IMP PYQ क्वेश्चन पाहत आहोत, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. कारण का की परीक्षेमध्ये तुम्हाला कसलाही प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न या ठिकाणी मिस होऊ नये. फक्त वन लाईनर जर क्वेश्चन आपण पाहिले, जर तुमचं स्पष्टीकरण नाही झालं तर आता या ठिकाणी पहा, तर याचं योग्य उत्तर काय? तर दक्षिण कोकण किनारपट्टी आहे. आता या दक्षिण कोकण किनारपट्टीविषयी आपल्याला ॲडिशनल माहिती पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हे समजून घेत आहोत. वार्षिक पर्जन्यमान 2000 ते 3000 मिलीमीटर दक्षिण कोकण किनारपट्टी प्रदेशामध्ये होते. तर दक्षिण कोकण किनारपट्टी प्रदेशाला या विभागाला नाव आहे जांभ्या मृदेचं अतिउच्च पावसाचा प्रदेश असं नाव आहे. त्यानंतर विस्तार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातला कोकणचा जो भाग आहे त्या कोकणच्या भागामध्ये हा दक्षिण कोकण किनारपट्टीचा प्रदेश विस्तारलेला आहे. हवामान काय तर वर्षभरामध्ये 20°C अधिक तापमान असते आणि मे महिन्यामध्ये सर्वात उष्ण असते. त्यानंतर या हवामान प्रदेशामध्ये किंवा या प्रदेशामध्ये मृदा कशी आहे तर जांभी मृदा आढळते. 5.5 ते 6.5 इतकी pH मृदेची आहे. मृदेचा pH काय तर 5.5 ते 6.5 मृदेचा pH आहे. त्यानंतर पीक पद्धती म्हणजे या प्रदेशामध्ये कोणते पीक घेतले जाते तर भाताचं प्रमुख पीक घेतले जाते. इतर फळपिकेसुद्धा घेतली जातात. नारळ असेल, सुपारी असेल, काजू असेल, फणस असेल, केळी असेल, अननस असेल, लवंग असेल, जायफळ असेल, काळी मिरी असेल इत्यादी मसालेवर्गीयसुद्धा पिकाचं उत्पादन या प्रदेशामध्ये केले जातं. जांभ्या मृदेचा अतिउष्णतेचा प्रदेश आहे. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये याचा विस्तार आहे. जांभी मृदा आढळते. मृदेचा pH किती आहे? प्रमुख भाताचं पीक आहे. या सर्व घटकाचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. उत्तर कोकणाचा जो भाग आहे अशा प्रकारे निमुळता कोकण आहे. या कोकणाच्या भागामध्ये उत्तर कोकणाचा भाग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशाचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये उत्तर कोकण किनारपट्टी प्रदेशाचा भाग विस्तारलेला आहे. त्यामध्ये पहा मित्रांनो, उत्तर कोकण किनारपट्टीविषयी सविस्तर माहिती आपण समजून घेऊया. या भागाला जांभ्या मृदेचा अभाव असणारी आणि अतिउच्च पावसाचा प्रदेश या नावाने सुद्धा ओळखलं जातं. विस्तार आपण पाहिलेलाच आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये विस्तार आहे. हवामान स्थिती काय तर सरासरी दैनिक तापमान 20 ते 30° आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे 2250 ते 3000 मिलीमीटरचा इतका वार्षिक पर्जन्यमान पाऊस पडतो. त्यानंतर मृदाचा प्रकार आहे उतळ व हलकी pH मृदा या ठिकाणी आहे. 5 ते 6.5 pH या ठिकाणी आढळून येते. जर पीक पद्धतीचा विचार केला म्हणजे उत्तर कोकण किनारपट्टीमध्ये जर पीक पद्धतीचा जर विचार केला तर भात हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर उडीद असेल, तूर असेल, कडधान्यसुद्धा या ठिकाणी घेतली जातात. तीळ असेल, कारला असेल. त्यानंतर फळपिकेसुद्धा आहेत. केळी आहे, चिकू आहे, डहाणूचे चिकू प्रसिद्ध आहेत. त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर वांगे इत्यादी भाज्याची लागवडसुद्धा या मृदेच्या माध्यमातून केली जाते. उत्तर कोकण विभागाच्या अंतर्गत केली जाते. चौथा प्रश्न आपण समजून घेऊया. वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण किती मूलद्रव्याची आवश्यकता असते? बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण 16 मूलद्रव्याची आवश्यकता असते. आता तुम्हाला 16 मूलद्रव्य पाठ असतील, पण नेमकं 16 मूलद्रव्य कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या पिकासाठी फायदा होतो, कोणते मूलद्रव्य कोणत्यासाठी अति आवश्यक असतात, कोणत्या घटकाला मिळतात ह्याचा सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे तुम्हाला सविस्तरपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. 16 मूलद्रव्ये कोणकोणती? कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, कॉपर, आयर्न, मॅग्नीज, बोरॉन आणि क्लोरीन इत्यादी 16 मूलद्रव्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो नवीनसुद्धा काही मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे. इतर पोषक मूलद्रव्ये म्हणून सुद्धा नोंद झालेली आहे. ती म्हणजे कोबाल्ट आहे, सोडियम आहे आणि सिलिकॉन असेल. हे तुम्हाला 3 पाठ असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की इतर पोषक मूलद्रव्य म्हणून नवीन कोणत्या मूलद्रव्याची नोंद झालेली आहे? तर कोबाल्ट,
सोडियम आणि सिलिकॉन या 3 मूलद्रव्याची नोंद झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीची जर तयारी करत असाल तर तलाठी भरतीसाठी सुद्धा आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. प्रॉपरली TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला 10 टेस्ट सिरीजचे पेपर दिले जातील. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे विश्लेषण असेल. 10 टेस्ट सिरीजचे पेपर तुम्हाला लगेच ₹98 पेमेंट केल्याच्या नंतर सर्व पेपर तुम्हाला सेंड केले जातील. पेमेंटचा नंबर आहे 8007578462. या नंबरला पेमेंट करा आणि 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला सर्व पेपर लगेच सेंड केले जातील. त्यानंतर मित्रांनो, 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये जलसिंचन आयोगाची स्थापना 1999ला करण्यात आली. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1999ला महाराष्ट्र जलसिंचन आयोगाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष होते माधवराव चितळे. या आयोगानं कमाल महाराष्ट्राची जी काही सिंचन क्षमता आहे ती कमाल 126 लाख हेक्टरपर्यंत वाढवण्यात येईल अशा प्रकारचा त्यांनी अनुमान काढला होता. त्यानंतर मित्रांनो, 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? IMP क्वेश्चन आहे. आता यामधले जे काही इतर महामंडळ आहेत किंवा पाटबंधारे विभाग आहेत त्याची स्थापना केव्हा करण्यात आली ते सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. हा जो प्रश्न आहे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना संदर्भाचा आहे. तर फेब्रुवारी 1996ला महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र कृष्णा खोरेचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. उद्देश काय आहे? तर कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या पाण्याचा वापर पूर्णपणे करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. जर कार्यक्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल आणि कोल्हापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचं कार्यक्षेत्र आहे. त्यानंतर मित्रांनो, इतर महत्त्वपूर्ण काही कार्यक्षेत्र आहेत किंवा पाटबंधारे विकास महामंडळ आहे त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर लाईक करायला सुद्धा विसरू नका. या ठिकाणी पहा मित्रांनो, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ 1 एप्रिल 1997 रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुख्यालय कुठं आहे? नागपूर या ठिकाणी आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ 4 डिसेंबर 1997ला स्थापना करण्यात आली. मुख्यालय कुठं आहे? जळगाव या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ डिसेंबर 1997ला या पाटबंधारे विभागाची स्थापना करण्यात आली. पण प्रत्यक्षात कार्यवाही म्हणजे प्रत्यक्षात हे विभाग कधी सुरू करण्यात आलं? तर 1 जानेवारी 1998ला कोकण पाटबंधारे विकास महामंडळ प्रत्यक्षात सुरू करण्यात आलं. तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्यालय कुठं आहे? तर ठाणे या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटचा आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ. ऑगस्ट 1998ला या पाटबंधारे विभागाची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद हे मुख्यालय आहे. त्यानंतर मित्रांनो, 7वा प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूया. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये सिंचन दिन केव्हा साजरा केला जातो? सिंचन दिन केव्हा साजरा केला जातो? तर 26 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये सिंचन दिन साजरा केला जातो. शंकरराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा स्मृती दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये सिंचन दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राने जलसिंचन कायदा 1976ला पारित केला. केव्हा पारित केला? 1976चा महाराष्ट्रामध्ये जलसिंचन कायदा आत्ता अस्तित्वात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात जलसंधारण खात्याची निर्मिती 1992ला करण्यात आली. तुम्हाला हे दोन्ही प्रश्न IMP आहेत. जलसिंचन कायदा 1976चा आहे. महाराष्ट्रात जलसंधारण खात्याची स्थापना 1992ला करण्यात आली. त्यानंतर सिंचन दिन 26 फेब्रुवारी आहे. देशातील पहिला थेट ठिबक सिंचन पथदर्शी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? IMP प्रश्न आहे, तोंडपाठच तुम्हाला करणं गरजेचं आहे. देशातील पहिला थेट ठिबक सिंचन पथदर्शी प्रकल्प हा अहमदनगर जिल्ह्यात सेवगाव तालुक्यात ताजनापूर धरणातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. अहमदनगर जिल्हा, सेनगाव तालुका, ताजनापूर धरण प्रकल्पातून थेट ठिबक सिंचन पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये देशातील पहिला सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, 8वा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया. झाडांनी शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे टिंब टक्के पाणी झाडाच्या वाढीला व विकासाला उपयुक्त पडते. झाडानं जितकं पाणी शोषून घेतलं त्या पाण्यापैकी किती टक्के पाणी
स्वतःच्या म्हणजे झाड वाढीसाठी आणि विकासाला उपयोगी पडते, तर फक्त आणि फक्त 1% पाणी झाडाच्या उपयोगाला पडते. आता मित्रांनो, इतर काही महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना आहेत ते आपण समजून घेऊया. ठिबक सिंचनाची मूळ संकल्पना जर्मनीतून आहे. 1860 रोजी ठिबक सिंचन अस्तित्वात 1860मध्ये ठिबक सिंचन अस्तित्वात आले जर्मनीमध्ये. 1 एकर म्हणजे 4000 चौरस मीटर क्षेत्र आहे. ठिबक सिंचन पद्धतीने जर पाणी दिलं तर खताची 20 ते 25% बचत होते. त्यानंतर पाण्याची बचत 50 ते 60% होते. त्यानंतर उत्पादनात 20 ते 30% प्रमाणात वाढ होऊ शकते. जर एखाद्या शेतीमध्ये जर तुम्ही ठिबकच्याद्वारे पाणी दिलं तर त्यामध्ये पाण्याची बचत, त्यानंतर खताची बचत, त्यानंतर उत्पन्नात वाढ किती टक्के होते हे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कृषी सेवकसाठी असेल किंवा ग्रामसेवकसाठी असेल, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. खताची बचत 20 ते 25%, पाण्याची बचत 50 ते 60%, त्यानंतर उत्पादनात किती वाढ होते तर 20 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. त्यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया. पाणी देण्याची आळे पद्धत कोणत्या पिकासाठी दिली जाते? आळे पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर केळी या पिकासाठी वापरली जाते. या ठिकाणी 3 जे पर्याय दिले त्या 3 पर्याय या ठिकाणी नाही, तर केळी या पिकासाठी दिली जाते. आळे जी पद्धत आहे ती कोणकोणत्या पिकासाठी वापरली जाते? तर या ठिकाणी पहा मित्रांनो, फळझाडे, वेलवर्गीय भाज्यासाठी तसेच केळीसाठी बांगडी किंवा चौकोनी आळी. बांगडी म्हणजे अशा प्रकारे गोल, त्यानंतर चौकोनी आळी म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी चौकोन केलं जाते. तर त्या पिकासाठी म्हणजे फळझाडे आणि वेलवर्गीय पिकासाठी बांगडी पद्धत आणि चौकोनी पद्धत, आळे प्रकारचे 2 पद्धती आहेत. बांगडी आणि चौकोनी पद्धत या 2 पद्धतीने आळे प्रकारचा पीक आळे पद्धतीनं पाणी दिली जाते. यामध्ये मित्रांनो सर्व जमीन न भिजवता झाडाच्या बुंद्याजवळ हा भाग भिजवला जातो. पाण्याची बचत होते. त्यानंतर फळझाडाभोवती 2 ते 3 मीटर व्यासाचे आळे केले जाते. किती? 2 ते 3 मीटर. या ठिकाणी पहा 2 ते 3 मीटर व्यासाचे आळे केले जाते. 6 लिटर प्रति सेकंद दराने पाणी दिले जाते. IMP आहे किती? 6 लिटर प्रति सेकंद दराने पाणी दिले जाते. अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवक असेल आणि कृषी सेवक असेल यासाठी जे महत्त्वपूर्ण PYQ क्वेश्चन आहेत ते विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेतले आहेत. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी हा 10वा प्रश्न आहे. श्री म्हणून प्रसिद्ध झालेली लागवडीची पद्धत कोणत्या पिकासाठी आहे? प्रश्न परत एकदा ऐका, तुम्हाला कमेंट बॉक्स करून उत्तर द्यायचं आहे. तर श्री म्हणून प्रसिद्ध झालेली लागवडीची पद्धत कोणत्या पिकासाठी आहे याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगा. मित्रांनो आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण मेगा भरतीसाठी काही उपयुक्त कोर्स आहेत, त्या कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, यापैकी कोणताही जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर 8007578462 या नंबरला तुम्ही पेमेंट करा आणि 9921 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं ॲडमिशन कन्फर्म आहे आणि तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल असेल, नोट्स असतील, टेस्ट सिरीज असतील, ते टेस्ट सिरीज तुम्हाला सर्व PDF स्वरूपामध्ये दिले जातील. नोकर भरती संदर्भात कोणत्याही अपडेटसाठी किंवा अभ्यास करण्यासंदर्भात परीक्षेपासून ते परीक्षेच्या रिझल्टपर्यंत योग्य मार्गदर्शनासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 9921 या नंबरला तुम्ही मेसेज करा. तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.